कोल्हापूर म्हणजे रांगड्या लोकांचा आणि लाल मातीतल्या पैलवानांचा जिल्हा। इथे तांबड्या पांढऱ्या रश्श्यावर आणि झणझणीत मिसळीवर ताव मारणारेही आहेत आणि दूध कट्ट्यावर गर्दी करणारेही। इथलं राजकारणही काहीसं तसंच आहे, म्हणजे पक्षापेक्षा उमेदवार कोण तो कोणत्या गटाचा याला अधिक महत्त्व आहे। नमस्कार, मी जयती, कुणाची ताकद किती मध्ये आपलं स्वागत। हाच कोल्हापूर पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तो म्हणजे इथल्या उमेदवारीमुळे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज लढणार हे आता निश्चित झाले। त्यांच्या विरोधातला महायुतीचा उमेदवार अजून निश्चित नाही। गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी त्यावेळेचे राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता आणि पहिल्यांदाच कोल्हापुरात भगवा फडकला। स्वातंत्र्यानंतर 1952च्या निवडणुकीपासून कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसच्या विचाराचा आहे। या मतदारसंघात नेहमीच काँग्रेसचा खासदार निवडून आले। 1999 साली जेव्हा शरद पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केला, त्यानंतर 2 वेळा या मतदारसंघाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला खासदार म्हणून निवडून दिले। 2019 सालच्या निवडणुकीमध्ये इथे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नाराज गटांनी एकत्र येत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना विजयी केलं होतं। कोल्हापूर लोकसभेअंतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव ज्या काँग्रेसच्या आहेत, कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील, करवीरमध्ये काँग्रेसचे PN पाटील, राधानगरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर, कागलमध्ये अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील असे 6 आमदार या कोल्हापूर मतदारसंघात आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवणार हे आता निश्चित झाले। काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं शाहू महाराजांचं आता पक्क आहे। तर दुसरीकडे महायुतीत विद्यमान खासदार संजय मंडलिक, भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक किंवा समरजित सिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय वैराचे किनारे। या ठिकाणचा उमेदवार कुणीही असो, निवडून कोण येणार हे या दोघांच्या राजकारणावर ठरणार आहे। आतापर्यंत काँग्रेसच्या सतेज पाटलांनी वेळोवेळी महाडिक गटाला पराभवाची धूळ चारली। महाडिक गटाकडून गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, कोल्हापूर महापालिका हे सर्व काढून घेण्यात सतेज पाटलांना यश आले। पण आता त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी महाडिक गट सरसावलाय। धनंजय महाडिकांचं पुनर्वसन करत भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला। कोल्हापूरला उमेदवार कुणीही असला तरी खरी लढत ही काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशीच होणार आहे। पण शाहू महाराजांना विजयी करून काँग्रेस आपला बालेकिल्ला परत मिळवणार का, की महायुती ही जागा कायम ठेवणार हे लवकरच स्पष्ट होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।